नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे जालना शहरामध्ये. जालना शहरामध्ये ज्या शहरामध्ये मी कधी काळी राहत होतो. माझं 1991, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 ह्या पिरियडमध्ये मी जालना शहरामध्ये राहायचो आणि त्या शहरामध्ये राहत असताना आज मी भारतीय जनता पार्टीत काम करतो. मला अभिमान वाटतो की भारतीय जनता पार्टीत काम करतो. परंतु मी ज्या शहरात माझा काही काळ गेला त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे माझे मित्र मान्य श्री सुरेंद्र भाऊ शेडुते व योगेंद्र भाऊ शेडुते यांचा हे सुद्धा भारतीय जनता पार्टीत बऱ्याच वर्षून काम करतं. आमचा मोठा प्रवास संपर्क आहे. जेव्हा मी जालना शहरात येईल तेव्हा मी या शेडुते परिवाराला भेट दिल्याशिवाय जात नाही. खरं तर भारतीय जनता पार्टी आमचा आदर आहे. आम्ही हमेशा आदर करत राहू. भारतीय जनता पार्टीनं आम्हाला जीवनामध्ये खूप काही गोष्टी दिल्या आणि या जालना शहराचे व जालना जिल्ह्याचे माजी खासदार मान्य श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या आशीर्वादानं आम्हाला बराचसा प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. आम्ही दानवे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, रावसाहेब पाटील दानवे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, संतोष भाऊ दानवे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत राहतो आणि करत राहू. आमचे शेडूते जे मित्र आहे सुरेंद्र भाऊ आणि योगेंद्र भाऊ, मी सुरेंद्र भाऊला विनंती करतो की भारतीय जनता पार्टीबद्दल 2-3 आपल्याकडून जे काय 2 शब्द सांगता येईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करा. नक्कीच. जय श्रीराम सगळ्यांना. भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्षापासून काम करत असताना आमचे मित्र शंकरजी वानखेडे म्हणजे आमचे मामा आज आम्हाला या ठिकाणी भेटण्यासाठी आले. तर खरं पाहिलं तर अभिमानाची गोष्ट आहे की आमचे मामा हे ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे एक नेते आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सहवासात राहिल्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करत आहे. आमचे नेते रावसाहेब दानवे पाटील, दादा व संतोषजी पाटील दानवे म्हणजे आमचे भाऊ, आणि निर्मलाताई दानवे, भास्करआबा दानवे, आता कैलासजी गोरंट्याल आहे, बबनराव लोणीकर आहे, कुची साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे. आणि काम करण्याची संधी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आज प्रभाग क्रमांक 21 मध्ये आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युवकांना बरेच काम म्हणजे एक संधी दिली जाते. त्या संधीचं सोनं कसं करायचं हे आमच्या ज्येष्ठ नेत्यांकडनं आम्ही शिकत आहे. बरोबर आहे मित्रांनो, भारतीय जनता पार्टी अशी एक पार्टी आहे, कार्यकर्ता घडवण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघताय की भारतामध्ये 1 नंबरची पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी काम करते आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या तत्वाने आम्ही काम करतो. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास सगळ्या शहरामध्ये जाऊन काम करत असतो. त्यापैकी एक जालना शहर आहे. आणि जालना शहरामध्ये सुद्धा या आमचे मान्य श्री सुरेंद्र भाऊ शेडुते व योगेंद्र भाऊ शेडुते हे जे आहे हे सुद्धा भारतीय जनता पार्टी चांगल्या कसोटीने काम करत आहे, तनमन धन लावून काम करत आहे. खरं तर यांना पार्टीत काम करण्याची गरज नाही. यांचा प्रसिद्धी इथं मोठ्या प्रमाणात आहे. आमचे मार्गदर्शक मान्य श्री महेंद्र भाऊ शेडुते यांच्या आशीर्वादाने आज सुरेंद्र भाऊ आणि योगेंद्र भाऊ चांगल्या प्रकारचा व्यवसाय करतात. त्यांनी आपल्या सोन्या चांदीच्या व्यवसायातून आपल्या जीवनाला मोठ्या प्रमाणात एक भरभराटी आणून दिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात व्यवसाय यांचा चालतो. तरी सुद्धा एक छंद म्हणून, कुठेतरी आपलं एक जबाबदारी म्हणून ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात. आणि या जालना शहराचे व जालना जिल्ह्याचे माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे साहेब यांच्या माध्यमातून व संतोष भाऊ दानवे साहेब यांच्या माध्यमातून आणि या जिल्हाध्यक्ष व सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहवासात मान्य श्री सुरेंद्र भाऊ शेडुते काम करत आहे. यांच्या कामाला मध्ये एक धारदार यांचं कार्य आहे. त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्यासारखे जे लोक आहेत जे टिकून राहिले केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीच्या प्रेमाने, त्यांनी दिलेल्या त्यांच्या शिक्षणाने आज आम्ही गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत काम करू लागलेलो आहोत. आणि जवळपास चांगलं नेतृत्व आणि चांगली शिकवण आम्हाला या ठिकाणी भेटते आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. तर आपण येणाऱ्या काळामध्ये काय आपली वाटचाल असेल सुरेंद्र भाऊ थोडस आम्हाला सांगा, की जेणेकरून आपण आमच्या ज्या आहे येणाऱ्या काळामध्ये जे आमचे यंग जनरेशन आहे त्यांनी पार्टीत काम करताना कोणते मार्ग अवलावे थोडस. नक्कीच. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना अनेक कार्यकर्त्यांचा विचार करून शहरामध्ये अनेक सामाजिक कार्य उभा केलं पाहिजे आणि संघटनेचं काम केलं पाहिजे. शहरामध्ये तसं तर भारतीय जनता पार्टीचं संघटनेचं काम खूप मोठ्या प्रमाणात आहे. एक छोट्या खाणी मी एक संघटनेचं कार्य करण्याचा प्रयत्न करेन. वा वा, खूप अभिमानास्पद गोष्ट आहे मित्रांनो. आज सुरेंद्र भाऊ शेडुते व योगेंद्र भाऊ शेडुते आज हे माझ्यासोबत आहे जालना शहरातून.
आणि आम्ही 100% भारतीय जनता पार्टीला अर्पण केलेले कार्यकर्ते आहोत. आम्ही 100% भारतीय जनता पार्टीचं काम करत असतो, करत राहू आणि करत राहणार. कारण की ज्या पार्टीनं आम्हाला लहानचं मोठं केलं आणि या पार्टीमध्ये आम्हाला काहीतरी करण्यासाठी शिकण्यासाठी भेटलेलं आहे, त्या पार्टीचे अनेक उपकार आमच्यावर आहे आणि ते फेडण्याचं कार्य आम्ही करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.